सादर आहे एक नवीन कथा. झपाटलेली शाळा. त्या जुन्या कपाटात एक लोखंडी चावी अजूनही अडकलेली होती. तिचे दात गंजले होते, पण त्यांना अजूनही कोणाचे तरी वाट पाहत असल्याचा भास होत होता. अरे हे बघ, हे कपाट अजूनही लॉक आहे का? समीरने आश्चर्याने विचारले. त्याच्या हातात असलेली ती जुनी चावी आता फक्त एक धातूचा तुकडा नव्हती, तर तो एका बंद पडलेल्या जगाचा दरवाजा होता. समीर आणि त्यांचे मित्र, 3 मित्र, अद्वैत, ईशा, रिया, या जुन्या पडक्या शाळेच्या इमारतीत एका धाडसी साहसासाठी आले होते. ती शाळा शहराच्या कोलाहलापासून दूर एका घनदाट झाडीत हरवलेली होती. भिंतीवरील उकडलेली जुन्याची पापुण्या आणि छतावरून पडणारी धूळ यामुळे तिथे एक विचित्र शांतता पसरलेली होती. पण त्या शांततेत काहीतरी होतं जे त्यांना सतत पाहत होतं. समीरने हळूच ती चावी कुलपात घातली. एक कर्कश आवाज झाला, जणू काही कित्येक वर्षांनी कोणीतरी त्या खुलेची झोप मोडली होती. कपाटाचे दरवाजे उघडताच एक जुनाट दमट वास बाहेर आला, जो शाळेच्या जुन्या पुस्तकांच्या आणि ओल्या भिंतींच्या मिश्रणासारखा होता. आतमध्ये काही जुन्या वह्या, शाईच्या बाटल्या आणि एक विस्तीर्ण लेदरची नोंदवही होती. पण त्याच नोंदवहीच्या खाली एक जुना पिवळटलेला फोटो होता. त्यात काही विद्यार्थी हसताना दिसत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावरून काळाने आणि वेळेने एक विचित्र सावली ओढली होती. हे बघ, यावर कोणाचे तरी नाव लिहिले आहे, ईशाने तो फोटो हातात घेताना हळूच सांगितलं. तिची नजर फोटोतील एका मुलावर स्थिर झाली होती, ज्याच्या डोळ्यात एक प्रकारची व्याकुळता होती. अद्वैतने टॉर्चचा प्रकाश कपाटाच्या कोपऱ्यावर टाकला, तेव्हा त्याला तिथे एक जुनी कापडी पिशवी दिसली. पिशवी उघडताच त्यातून एक लहान पितळी घंटा बाहेर पडली. ती घंटा दिसायला साधी असली तरी तिला स्पर्श करताच समीरला जाणवलं की त्याच्या हातातील तापमान अचानक कमी झाला आहे. अरे यार, ही घंटा वाजवली की काय होईल रे? रियाने कुतूहलाने पण तेवढ्याच एका सूक्ष्म भीतीने विचारले. समीरने ती घंटा हातात घेतली. पितळी धातू असूनही ती बर्फासारखी थंड होती. त्याने सहजपणे ती हलवली, पण घंटा वाजली नाही. त्यातून फक्त एक मंद गुंजणारा आवाज आला, जणू काही भिंतीच्या पलीकडून कोणीतरी प्रतिसाद देत होता. अचानक शाळेच्या रिकाम्या कॉरिडॉरमधून एका लहान मुलाच्या धावण्याचा आवाज आला. पायऱ्यांचा तो आवाज इतका स्पष्ट होता की त्यांना क्षणभर वाटलं कोणीतरी त्यांच्या अगदी मागे उभा आहे. पण जेव्हा त्यांनी मागे वळून पाहिलं तेव्हा तिथे फक्त धूळ आणि अंधार होता. कोणी आहे का तिथे? अद्वैतने जरा जोरातच विचारले, पण त्याला मिळालेले उत्तर शब्दात नव्हते. वरच्या मजल्यावरून एक जुनी लाकडी खुर्ची ओढल्याचा आवाज झाला आणि त्यानंतर एक मंद हसण्याचा आवाज घुमला. तो आवाज मानवी वाटत होता, पण त्यात एक प्रकारची पोकळता होती. जणू तो आवाज कोणत्याही घशातून नाही तर थेट भिंतीमधून येत होता. ईशाने तो फोटो पुन्हा पाहिला. तिला जाणवलं की फोटोतील त्या व्याकुळ मुलाची नजर आता बदलली होती. तो आता थेट त्यांच्याकडे पाहत होता आणि त्याच्या ओठांवर एक विचित्र पण एक अर्थपूर्ण हास्य होतं. त्यांनी हळूहळू पुढे जाण्याचं ठरवलं, कारण आता केवळ भीती नाही तर कुतूहलही त्यांना उडत होतं. ते जसजसे पुढच्या वर्गाच्या दिशेने गेले तसे त्यांना जाणवलं की हवेत एक वेगळाच बदल झाला आहे. तिथल्या भिंतींवर जुने कालचे काही नियम कोरलेले होते, पण ते कोणत्याही ओळखीच्या भाषेत नव्हते. ते शब्द एखाद्या विस्मृतीत गेलेल्या लिपीसारखे वाटत होते, जे कदाचित शतकांपूर्वींच्या एखाद्या विस्मृतीत गेलेल्या संस्कृतीचे किंवा एखाद्या गुप्त पंथांचे असू शकले असते. समीरने नकळतपणे पुन्हा एकदा ती घंटा हलवली आणि यावेळी संपूर्ण इमारत एका थरथरीत स्पंदनाने हादरली. अचानक समोरच्या वर्गाचा दरवाजा आपोआप उघडला. टॉर्चचा प्रकाश आत टाकताच त्यांना दिसले की तिथे एक जुना ब्लॅकबोर्ड होता, ज्यावर खडूने अजूनही काहीतरी लिहिले होते. आम्ही तुमची वाट पाहत होतो. ते शब्द ताजे वाटत होते, जणू काही सेकंदापूर्वीच कोणीतरी ते लिहून ठेवले होते. पण त्या खोलीत त्यांच्याशिवाय कोणीच नव्हते. त्या क्षणी ईशाला जाणवलं की तिच्या खांद्यावर कोणीतरी अतिशय थंड हात ठेवला आहे. त्याने मागे वळून पाहिलं, पण तिथे फक्त एक काळी सावली होती, जी हळूहळू भिंतीत विलीन झाली होती. ईशा, तू ठीक आहेस ना? समीरने तिचा हात घट्ट पकडत विचारले. ईशाचा चेहरा भीतीने पांढरा पडला होता, पण तिच्या डोळ्यात एक विचित्र प्रकारचे कुतूहल होते. तिने थरथरत्या आवाजात सांगितलं, समीर, तो खूपच थंड होता, पण मला भीती वाटण्याऐवजी असं वाटलं की कोणीतरी मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. अद्वैतने आपला टॉर्च ब्लॅकबोर्डवरून बाजूला सरकवला.
तेव्हा त्यांना दिसलं की त्या शब्दांच्या खाली रक्तासारख्या लाल शाईने एक नकाशा काढलेला होता. तो नकाशा याच शाळेच्या तळघराचा होता आणि तिथे एका विशिष्ट खोलीत एक छोटासा तारा खुणवलेला होता. आपण आता मागे फिरायला हवं, रियाने सुचवलं. पण तिची नजर त्या नकाशावर खेळली होती. त्यांच्यात त्या मैत्रीत एक प्रकारची ओढ होती. त्यांना माहीत होतं की यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्यासाठी त्यांना या गुरुतेच्या मुळाशी जावं लागेल. समीरने पुन्हा एकदा ती पितळी घंटा हातात घेतली. यावेळी ती जाणीवपूर्वक हळुवारपणे हलवली. घंटा वाजली नाही, पण त्याच्या आवाजासोबतच शाळेच्या भिंतींमधून एक मंद गुंजन सुरू झाले. जणू काही इमारतच श्वास घेऊ लागली होती. अचानक कॉरिडॉरमधील सर्व दरवाजे एकामागून एक आपोआप बंद होऊ लागले आणि ते फक्त एका दिशेला तळघराकडे जाणाऱ्या पायऱ्यांकडे निशाण दाखवत होते. ते चौघे सावधपणे पायऱ्यांवरून खाली उतरू लागले. जसे ते खाली जात होते तसे हवेतील ओलावा वाढत होता. पायऱ्यांच्या भिंतीवरून पाणी झिरपत होते, पण ते पाणी स्वच्छ नव्हते. त्याला एक गडद काळपट रंग होता. अद्वैतने टॉर्चचा प्रकाश खाली टाकला. तेव्हा त्याला दिसलं की जमिनीवर लहान मुलांच्या पावलांचे ठसे उमटले होते, जे थेट त्या खुणावलेल्या खोलीकडे जात होते. पण एक विचित्र गोष्ट ही होती, हे ठसे ओले होते, जणू कोणीतरी आत्ताच तिथे चालत गेले होते. बघा, आपण एकटे नाही आहोत, अद्वैत हळू आवाजात म्हणाला आणि त्या क्षणी वरून पुन्हा तोच हसण्याचा आवाज आला. पण यावेळी तो आवाज त्याच्या अगदी कानाजवळ होता. त्यांनी शेवटच्या खोलीचा दरवाजा उघडला. आतमध्ये एक जुना लाकडी टेबल होता आणि त्यावर एक दिवा अजूनही मंदपणे जळत होता. खोलीच्या मध्यभागी एक जुनी खुर्ची होती, ज्यावर कोणीतरी बसले होते, किंवा कदाचित फक्त एक कापडी पुतळा होता. पण जसा समीरने जवळ जाऊन पाहिलं तसा तो पुतळा हळूच वळला. तो फोटोतील तोच व्याकुळ मुलगा होता, पण आता त्याचे डोळे पूर्णपणे काळे झाले होते आणि त्याच्या हातात तशीच एक पितळी घंटा होती. त्याने हळूच आपली घंटा वाजवली आणि यावेळी तिचा आवाज संपूर्ण शाळेत घुमला, ज्यामुळे शाळेच्या काचा फुटल्या आणि भिंतींना तडे गेले. तुम्ही आम्हाला शोधायला आलात की आम्ही तुम्हाला बोलवलंय? त्या मुलाचा आवाज आता कोणत्याही मानवी आवाजासारखा नव्हता. तो अनेक लोकांच्या आवाजांचे मिश्रण होता. ईशाने नकळतपणे तो फोटो पुन्हा पाहिला आणि तिला धक्का बसला. फोटोतील मुलाच्या बाजूला आता समीर, अद्वैत आणि रियाचे चेहरे दिसू लागले होते. जणू काही काळाने त्यांना आधीच या शाळेच्या इतिहासाचा भाग बनवले होते. त्या मुलाने आपला हात समीरच्या दिशेने पुढे केला आणि त्याच्या हातातील घंटा अचानक चमकू लागली. तुमची जागा ठरलेली आहे, तो मुलगा मंदपणे म्हणाला. त्याचे शब्द हवेत तरंगत होते, पण त्यांचा आवाज थेट त्यांच्या मनात घुमत होता. समीरने घाबरून मागे पाऊल टाकलं, पण त्याला जाणवलं की त्याच्या पाठीमागे आता कोणताही दरवाजा नव्हता, फक्त एक थंड ओली भिंत होती. तो मुलगा खुर्चीवरून उठला. त्याचे पाय जमिनीला स्पर्श करत नव्हते. तो हवेत तरंगत त्यांच्याकडे येत होता. त्याच्या चेहऱ्यावरील हास्य आता भीतीदायक नव्हते, तर त्यात एक प्रकारची ओढ होती, जणू तो त्यांना एखाद्या जुन्या विसरलेल्या नात्याची आठवण करून देत होता. अद्वैतने आवेशात आपला टॉर्च त्या मुलाच्या दिशेने फिरवला, पण प्रकाशाचा किरण त्या मुलाच्या काळ्या डोळ्यांना स्पर्श करताच शोषला गेला. संपूर्ण खोलीत आता फक्त तो एक मंद दिवा जळत होता, ज्याची ज्योत कोणत्याही वाऱ्याशिवाय विचित्रपणे थरथरत होती. आम्हाला इथे काय हवे आहे आणि हा फोटो कसा बदलला? रियाने थरथरत्या आवाजात विचारले. मुलाने आपल्या हातातील घंटा पुन्हा एकदा हलवली. यावेळी आवाज कर्कश नव्हता, तर तो एका मधुर संगीतासारखा होता, ज्याने त्यांच्या मनातील भीती अचानक कमी झाली आणि एक विचित्र शांतता पसरली. ही शाळा फक्त विटांची इमारत नाही, तर ती एक साठवण आहे, त्या मुलाने उत्तर दिले. येथे जे काही विरलेले आहे, जे काही विसरलेले आहे, आवडती खेळणी आहेत, अपूर्ण स्वप्ने आहेत आणि काही अतृप्त इच्छाही आहेत, ते सर्व या भिंतीत कैद झाले आहेत. तुम्ही चौघेही या शाळेच्या जुन्या इतिहासाशी जोडलेले आहात. कदाचित तुमच्या पूर्वजांच्या कोणत्या तरी चुकीच्या निर्णयामुळे किंवा अपुऱ्या वचनामुळे. ईशाने कुतूहलाने मुलाकडे पाहिलं. तिला आता जाणवत होतं की तो मुलगा त्यांना इजा करू इच्छित नाही, तर तो त्यांना काहीतरी दाखवू इच्छितो. त्याने हळूच आपला हात पुढे केला आणि त्या मुलाच्या हातातील घंटेला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. जसा ईशाचा हात त्या घंटेला लागला, तसे तिच्या डोळ्यांसमोरून काही दृश्य वेगाने जाऊ लागली.
तिला दिसले की ही शाळा कधी काळी खूप वैभवशाली होती. इथे मुलांचे हास्य गमत असे, पण एका रात्री काहीतरी भयानक घडले होते. एक अपघात किंवा कदाचित एखादा गुन्हा, ज्यामुळे या शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक अचानक अदृश्य झाले. त्या दृश्यांमध्ये तिला समीरचा पण एक चेहरा दिसला, जो अगदी त्याच्यासारखाच दिसत होता, पण तो शतकांपूर्वींचा होता. समीरनेही तेच अनुभवले. त्याच्या अंगात एका विजेसारखा झटका गेला आणि त्याला जाणीव झाली की हा अनुभव केवळ योगायोग नाही. आम्हाला आता काय करावं लागेल? समीरने विचारले. मुलाने खिडकीबाहेरून येणाऱ्या चंद्राच्या प्रकाशाकडे पाहिलं आणि हळूच सांगितलं, ज्यांनी विसरले आहे त्यांना आठवण करून देणे गरजेचे असते. पण लक्षात ठेवा, एकदा का तुम्ही या शाळेच्या गुपिताचा भाग झाला की तुम्ही पुन्हा कधीही पूर्वीसारखे राहणार नाही. अचानक खोलीतील तो मंद दिवा विझला आणि संपूर्ण खोलीवर अंधार पसरला. पण त्या अंधारात त्यांना दिसले की भिंतीवरील ते विचित्र शब्द आता चमकू लागले आहेत. आणि ते शब्द आता त्यांच्या भाषेत बदलले होते. तुमचे स्वागत आहे परत आलेल्या विद्यार्थ्यांनो, असे ते शब्द होते. त्यांना जाणवलं की ते आता केवळ पाहणारे नव्हते, तर ते या खेळाचा भाग झाले होते. त्या मुलाने त्यांना एका जुन्या लाकडी संदुकाकडे बघून इशारा केला, जो खोलीच्या कोपऱ्यात अर्धवट उघडा होता. त्या संदुकाच्या आतून एक मंद निळसर प्रकाश बाहेर येत होता. अद्वैतने कुतूहलाने पुढे जाऊन पाहिले तर तिथे एक जुनीच डायरी होती, जिच्या पानांवरून रक्तासारख्या लाल शाईने काहीतरी लिहिले होते. डायरी उघडताच त्यांना समजले की हा केवळ अपघात नव्हता, तर या शाळेत काहीतरी गुप्ततंत्र वापरून विद्यार्थ्यांच्या स्मृती चोरल्या गेल्या होत्या, जेणेकरून एखादा शक्तिशाली व्यक्ती त्यांच्या ज्ञानाचा वापर करू शकेल. आम्हाला ही डायरी बाहेर नेऊन जगाला सांगावी लागेल, रियाने उत्साहाने म्हटले. पण जसा तिने डायरीवर हात फिरवला तसे संपूर्ण तळघर पुन्हा एकदा हादरले. वरच्या मजल्यावरून कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आला. हा आवाज मानवी नव्हता, तर तो एखादा भुताटकीच्या किंकाळीसारखा होता. तो मुलगा जो आतापर्यंत शांत होता, त्याचे डोळे पुन्हा एकदा काळपट झाले आणि तो वेगाने त्यांच्या दिशेने झेपावला. तुम्हाला वाटतं की तुम्ही इतक्या सहज बाहेर जाल? तुम्ही या शाळेचे ऋण फेडल्याशिवाय जाऊ शकत नाही. त्याचा आवाज आता अधिक गंभीर आणि भीतीदायक झाला होता. समीरने घाईघाईने आपल्या हातातील पिवळी घंटा हलवली. यावेळी त्याने जो आवाज फक्त एक संकेत म्हणून नाही, तर एक शस्त्र म्हणून वापरला होता. घंटेचा तो गुंजणारा आवाज हवेत पसरताच तो मुलगा हवेतच गोठला. समीरला जाणवले की ही घंटा केवळ एक वस्तू नव्हती, तर तो या शाळेच्या ऊर्जेला नियंत्रित करणारा एक प्रकारे किल्ली सारखे साधन होती. त्याने पुन्हा एकदा घंटा वाजवली आणि यावेळी एक तीव्र प्रकाश निर्माण झाला, ज्याने खोलीतील सर्व सावल्यांना मागे ढकलले. पण त्या क्षणी त्यांना जाणवले की त्यांच्या पाठीमागे उभा असलेला अद्वैत आता विचित्रपणे हसत होता आणि त्याचे डोळे पूर्णपणे काळे झाले होते. अद्वैत, ईशा ओरडली, पण अद्वैतने तिच्याकडे पाहिले आणि त्याच्या आवाजात आता तोच पोकळपणा होता जो त्या मुलाच्या आवाजात होता. आम्ही कधीच बाहेर जाणार नाही, तो थंडपणे म्हणाला. त्याने अचानक समीरच्या हातातील ती घंटा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. आता त्यांच्यात एक वेगळाच संघर्ष सुरू झाला होता, केवळ बाहेर पडण्यासाठी नाही, तर स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी. त्यांच्यात मित्राचे रूपांतर एका अज्ञात शक्तीत झाले होते. त्यांच्याच एका मित्राचे रूपांतर एका अज्ञात शक्तीत झाले होते आणि आता या शाळेच्या तळघरातून बाहेर पडण्याचा मार्ग अधिकच कठीण आणि भयानक झाला होता. समीरने झटकन आपला हात मागे केला, पण अद्वैतची पकड अनपेक्षितपणे खूप घट्ट होती. अद्वैतचे शरीर आता एखाद्या माणसासारखे लवचिक राहिले नव्हते. त्याचे हात विचित्रपणे वळले होते आणि त्याच्या हालचालीत एक हिंसक वेग आला होता. ईशा आणि रियाच धक्क्यातून बघत होत्या, कारण त्यांना अद्वैतचा हा अवतार पचवता येत नव्हता. अद्वैत, थांब, तो आमचा मित्र आहे. ईशाने ओरडून त्याला सावरण्याचा प्रयत्न केला, पण अद्वैतचा चेहरा आता केवळ एक क्रूर हास्य दाखवत होता. त्याच्या डोळ्यातील तो काळा रंग आता संपूर्ण डोळ्यात पसरला होता, जणू काही त्याच्या आतून एखादी दुसरी शक्तीच त्याला नियंत्रित करत होती. समीरने पुन्हा एकदा ती पितळी घंटा जोरात हलवली. यावेळी तो आवाज केवळ एक गुंजन नव्हता, तर एका विजेच्या कडकडाटासारखा होता. त्या आवाजाच्या लहरींनी अद्वैतला क्षणभरासाठी मागे ढकललं. त्याच संधीचा फायदा घेत समीरने अद्वैतला बाजूला ढकलले आणि तिघांनी मागे सरून स्वतःला सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना जाणीव झाली की तळघराच्या हवेत आता एक विचित्र जडपणा आला आहे.
भिंतीवरील ते चमकणारे शब्द आता रक्तासारखे खाली वाहू लागले होते आणि त्या ओल्या भिंतींमधून अनेक हात बाहेर येऊन त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत होते. आपल्याला ही डायरी घेऊन जावंच लागेल, पण अद्वैतला आपण सोडू शकत नाही, सबीरने धापा टाकत आवाजात बोलले. त्याने पाहिलं की अद्वैत आता जमिनीवर पडला होता आणि त्याच्या शरीरातून एक काळी वाफ बाहेर येत होती. तो मुलगा जो फोटो होता तो आता पुन्हा प्रकट झाला होता, पण यावेळी त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता, तर एक प्रकारची दया होती. तो तुमचा मित्र आहे, पण या शाळेने त्याला निवडलं आहे. या शाळेला रक्षण करण्यासाठी नेहमी एका रक्षकाची गरज असते आणि अद्वैतच्या आत्म्यातून एक जुनी ओढ निर्माण झाली आहे, जिला नाकारणं शक्य नाही. रियाने घाईघाईने ती डायरी आपल्या बागेत भरली आणि समीरचा हात पकडून त्याला बाहेर जाण्यास सांगितले. पण ईशा अजूनही अद्वैतच्या बाजूला उभी होती. तिने पाहिलं की अद्वैतच्या डोळ्यातून एक अश्रू खाली येत होता. तो अजूनही तिथे होता, पण स्वतःच्या शरीरावर नियंत्रण गमावून बसला होता. आपण त्याला असं सोडू शकत नाही, ईशाने ठामपणे सांगितलं. सबीरने घंटेकडे पाहिलं आणि त्याला अचानक एक विचार सुचला. त्याने घंटेचा आवाज अद्वैतच्या अगदी जवळ नेऊन वाचवला आणि त्याच वेळी डायरीतील काही शब्द मनातल्या मनात उच्चारले, जे त्याला त्या प्रकाशात दिसले होते. एक तीव्र पांढरा प्रकाश संपूर्ण तळघरात पसरला आणि क्षणभरासाठी सर्व काही शांत झाले. अद्वैतच्या शरीरातील तो काळा धूर जणू त्या प्रकाशाने शोषून घेतला होता. तो जमिनीवर कोसळला आणि त्याने जोरात श्वास घ्यायला सुरुवात केली. त्याचे डोळे हळूहळू पुन्हा नैसर्गिक झाले होते. मात्र हा बदल तात्पुरता होता. त्या मुलाने, जो शाळेचा जुना आत्मा होता, त्यांच्याकडे पाहून इशारा केला. तुम्ही त्याला मुक्त केले आहे, पण या शाळेचे नियम बदलत नाहीत. जो एकदा रक्षक म्हणून निवडला जातो, त्याला परतण्यासाठी एक किंमत मोजावी लागते. सबीरने अद्वैतच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला उठवलं. चौघांनीही एकमेकांकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर भीती होती, पण एकमेकांबद्दलची ओढ, विश्वास त्या भीतीपेक्षा मोठा होता. पण जसे त्यांनी बाहेर पडण्यासाठी पायऱ्यांकडे पाऊल टाकले, त्यांना जाणवले की तळघराचा तो दरवाजा आता गायब झाला होता. तिथे फक्त आता एक मोठी भिंत आरशासारखी उभी होती. त्या भिंतीमध्ये त्यांना आरशाप्रमाणे स्वतःचे प्रतिबिंब दिसत नव्हते, तर त्यांना दिसत होते तेच जुने वर्ग, तेच हसणारे चेहरे आणि तीच वैभवशाली शाळा, जी आता पुन्हा जिवंत झाली होती. आपण आरशात आलो आहोत की आरसा आपल्यात आहे, रियाने गोंधळून विचारले. त्या क्षणी आरशाच्या पलीकडून तोच फोटोतील मुलगा पुन्हा प्रकट झाला. त्याने आपला हात आरशाच्या पृष्ठभागावर ठेवला आणि समीरला इशारा केला. तुमच्याकडे ती घंटा आहे, ती पुन्हा एकदा वाजवा, पण यावेळी केवळ आवाजासाठी नाही, तर तुमच्या मनातल्या परत जाण्याच्या इच्छेसाठी. समीरने डोळे मिटले. त्याने आपल्या मित्रांचा हात घट्ट पकडले आणि संपूर्ण शक्तीनिशी ती पितळी घंटा हलवली. यावेळी आलेला आवाज खूपच मंद होता, पण तो थेट त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांशी जोडला होता. अचानक संपूर्ण वातावरण फिरवू लागले. त्यांना जाणवले की हवेत तरंग आहेत आणि त्यांच्या सभोवतालीच्या भिंती धुरासारख्या विरघळू लागल्या आहेत. एक प्रचंड धक्का बसला आणि ते चौघेही जमिनीवर पडले. जेव्हा त्यांनी डोळे उघडले, तेव्हा ते शाळेच्या मुख्य गेटपाशी उभे होते. सूर्योदय होत होता आणि सकाळचा मंद प्रकाश पडक्या शाळेच्या भिंतींवर पडला होता. पण एक गोष्ट बदलली होती. शाळेच्या भिंतींवर आता ते विचित्र शब्द नव्हते, तर तिथे आता शांतता होती. अद्वैतने स्वतःच्या हाताकडे पाहिलं. त्याच्या मनगटावर एक छोटासा काळा शिक्का उमटला होता, जो त्या शाळेच्या रक्षक चिन्हासारखा दिसत होता. त्यांनी मागे वळून पाहिलं तर शाळेचा तो मुख्य दरवाजा आता कायमचा बंद झाला होता आणि त्यावर एक जुनी साखळी पडली होती. सबीरने आपल्या खिशातली घंटा काढली. आता ती धातूची नव्हती, तर केवळ एका काचेच्या तुकड्यासारखी पारदर्शक झाली होती. त्यांनी तो तुकडा तिथेच जमिनीवर ठेवला आणि धावत तिथून बाहेर पडले. पण जाताना समीरला जाणीव झाली की जरी ते सुरक्षित बाहेर आले असले, तरी शाळेने त्यांच्यातील काहीतरी कायमचे बदलले होते. अद्वैत अजूनही शांत होता, पण त्याच्या नजरेत आता एक वेगळीच खोली होती. जणू तो अजूनही त्या अदृश्य जगाशी संवाद साधत होता. गावातील नेहमीच्या रस्त्याने चालताना त्यांच्यात बराच वेळ कोणीच काही बोलले नाही. सकाळी पडले ते ऊन आता उबदार वाटत होते, पण त्यांच्या मनातील थरकाप अजूनही थांबला नव्हता. अद्वैत चालत होता, पण त्याचे पाऊल आता जमिनीचा स्पर्श करत नसल्यासारखे वाटत होते. तो एक प्रकारच्या संमोहित अवस्थेत होता. अचानक त्याने आपला हात उंचावून समोरच्या झाडाकडे पाहिले. त्याने फक्त एक इशारा केला आणि जमिनीवर
पडलेली एक सुकी फांदी हवेत तरंगू लागली आणि त्याच्या हातात आली. रियाने आश्चर्याने आणि भीतीने त्याच्याकडे पाहिलं. अद्वैत, काय रे हे? तिने विचारले, पण अद्वैतने फक्त एक गूढ हास्य केले. त्याच्या डोळ्यात तो काळा रंग नव्हता, पण तिथे एक प्रकारची खोली आली होती, जी सामान्य मानवाच्या आवाक्याबाहेर होती. त्यांनी घरी पोहोचल्यावर ठरवले की ते या घटनेबद्दल कोणालाही सांगणार नाहीत, कारण कोणालाही हे विश्वास बसणारं नव्हतं. मात्र जसजसे दिवस लागू लागले तसतसे अद्वैतचा स्वभाव पूर्णपणे बदलला. तो आता तासनतास एकटाच बसून राहू लागला, जणू तो कोणाशी तरी संवाद साधत होता, जो फक्त त्यालाच ऐकू येत होता. समीरला रात्री स्वप्नात तीच शाळा दिसू लागली. ती आता पडकी नव्हती, तर पुन्हा एकदा वैभवशाली झाली होती. पण प्रत्येक वेळी स्वप्नातला तो फोटोतील मुलगा समीरच्या कानाजवळ येऊन एकच वाक्य पुटपुटत होता, किंमत दिली नाहीये, परत यावे लागेल. एक रात्री जेव्हा समीर आपल्या खोलीत अभ्यासाला बसला होता, तेव्हा त्याला अचानक त्याच्या टेबलवर एक विचित्र आवाज ऐकू आला. त्याने टॉर्च चालू केला आणि त्याला दिसलं की तिथे एक जुना कागदी तुकडा ठेवलेला होता. तो कागद त्याच रक्तासारख्या लाल शाईने लिहिला होता, रक्षक फक्त एकच असतो, पण त्याला सोबतीला साक्षीदार लागतात. त्या क्षणी त्याच्या खिशातील तो पारदर्शक काचेचा तुकडा, जो त्याने शाळेच्या गेटवर सोडला होता, अचानक त्याच्या खिशात परत आला. तो आता मंदपणे चमकत होता आणि त्या प्रकाशात त्याला खोलीच्या कोपऱ्यात एक काळी सावली उभी असलेली दिसली. पुढील भाग लवकरच. धन्यवाद.